नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींच्या केंद्रामध्ये जेव्हा यज्ञविधी केला जातो तेव्हा 7 प्रकारच्या वृक्षांची नावं सुचविली आहेत. त्यामध्ये आंबा, वड, पिंपळ, औदुंबर, चंदन, बेल इत्यादी पळस हे वृक्षांच्या समिधा ह्या अग्नीमध्ये आहुती म्हणून दिल्या जातात. मग गाईच्या शेणाच्या गौरांचा वापर का केला जातो? कारण गाईच्या शेणामध्ये मेन्थॉल, अमोनिया, फिनाल, इंडाल, फॉर्मलिन, फॉस्फरिक आम्ल, पोटॅश, नायट्रोजन इत्यादी गुणधर्म असतात. मग ह्या गुणधर्माचं जे काही शेण आहे गाईचं, या गुणधर्माच्या शेणाच्या वासाने ते जे काही आपल्या शरीरातील ताप आहे किंवा मलेरियाचे जे काही जीवाणू आहेत ते या शेणाच्या वासाने नष्ट होत असतात. आणि आपल्या घरात सुद्धा गाईच्या शेणाचा गौऱ्यांचाच वापर